अगं तोडाय कना 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 का आता ही कोयत्याचं मोड केले बघा मी हा काही 2-3 पेट तोडलं बघा का तिने एक तोडलं ती पूजा 2 तोडलं मी 3 तोडलं मी तोडलं की मी टाकलाय बघा ही अशी चिडते बघा मी टाकलाय तरी पण बघा मित्रांनो बघा एक ही 2 आणि ही 3 कवळ मी तोडल्यात आणि हा आणि तिनं 3-4 तोडल्यात तिनं 4 तोडल्यात आम्ही वाट डायरेक्ट गाडी मी काय केली मका पेरली आपली ते मका रानातनं गाडी डायरेक्ट हितवर आणली म्हणलं आपल्या शेतातनं पडलं तर थोडं वाट पडणार का पडली तर म्हणून आणि हितनं वजा आम्हाला त्या फरटापर्यंत न्यायला लागायचं खाद्यावर मग लय बळ लागायचं त्याला म्हणून मी आज काय केली गाडी आबा कालवा करत होता पेरल्या रानातनं कशाला घालते म्हणून म्हणलं आपली काकरी पडली तर पडली आपल्या का लोकांना घालायची का आपल्या रानात पडली तर पडू दे म्हणून बघा ती चिंबर ततलं ते बघ खोललं साईटात ठेवलं आणि आणली सनकर गाडी इकडं आता काय ना इथं गाडी कोळ टाकलं का आता निलेश सरकार घरी घेऊन जातो टार 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 करत हसते आणि पूजानं काय केलंय माहिती का पूजानं मोंड कोय तर हिला दिलंय आणि चांगलं तशी लय आहे खुरपताना पण काय करते माहिती का चांगलं खुरप ही घेते बारीक मोठी बारीक खुरप आणि हसती अजून आणि मोठं दुसऱ्याला टाकते असं आता आपण म्हणते जाऊ द्या एखाद्याला तसली आणि हिनं पहिला रोजगार केला आहे बापायचा तर त्यामुळे हिला सगळं माहित आहे कचखोड्या कसं कुठं काम जास्त उरकल माहित आणि काम कसं असायचं कारण तोडणार पुन्हा कमर जाऊन हात देऊन उभा राहणार बाकीचं माणूस कसं तोडतंय बघत आता बायकोच तत्व जाऊ तर ती हात सुद्धा लावत नाही बघा अगं तोड घे बरं वापायचा इथं काय विषय जनावरांना न्यायचे सर हे असलं इसळांतर सगळं हे झालंय बघा इसळ अजून बी हिचा इसळ गेला नाही करायचा अरे माझी बायको तर का तुला ए धर का कॅमेरा मी तोडतो धर ग तिच्या पुढे जाऊन जाऊ तुम्ही सुद्धा बघा आणि पुढे गेल्यावर काय पैसे देशील हा कर का सामान हा सामान कर हा सामान कर तुम्हाला काय येणं समजते का काय ती कोयते तुझ्या हातात लेवड मला दे हा चांगलं इकडे घेतलेलं पुढे जाणार हा मोंड कशाला झाले उद्याला डिगांच्या जाताना माझ्याकडे द्या ती सगळी कोयती मी लावून आणतो सगळी नाही सगळी दोन्ही कोयती लावून आणतो काय करायचंय आपल्याला रोज लागणार आहे आता ही कधी वैर वाऱ्यानं त्या दिवशी कल्ली आहे बघा ही अर्धा भर एकर आहे जनावराला कमी पडत नाही बेंद्रापर्यंत वैरण कमी पडत नाही तोपर्यंत मका इथे या थोडा तुम्हाला आमची मका कशी उगवली आहे काय दावतो तोपर्यंत ही तोडती त्यांची वैरणी दोन्ही होस तर मका कशी उगवली तुम्हाला दावतो बघा अगं तोडगी 2 हेलपाट झालं पाहिजे तर झालं की कशाला 2-4 मिनिटं दोघी तोडा कशाला एकट्याला बळ बघत बसायचं आहे तू चालत जा पण आमच्या आम्ही आणतो तू चालत जा पुन्हा पुढे जाऊन कटर बिटर कर वैरणीला घालायचं चालू कर बर जाऊ बर थांब जरा वरच्या साईडनं जरा कडावळा बारीक आहे बरं ह्याकडंच त्याकडंच कडावळा सगळं मोठं लाट आहे बघा आणि मका दानानं गोली जुंदळ मका दाट गांजा मी टाकले 1 नंबर मका आली आहे बघा हे आणि ह्यातनं भुईमुगच गेल्यापर्यंत राहिलेल्या शेंगा मका या रानात सगळ्या शेंगाच उगवली त्या दगडातनं आणि जुंदळ बी मी दाट गांजा टाकले वैरीलाच केलंय बघा हे कसं उगवलंय ह्याकडंच त्याकडंच दाट गांजा जुंदळ आणि मका एक पिशवी टाकली आणि जुंदळ तर नाशिक इकडं मारलं का मग काय टेन्शन नाही एरिया द्यायचा टाकून सोडायची ठिबकवर पाणी म्हणजे कसं आहे दाट असलं का वैरण पुरवठी पडते हो दुसरं काय नाही वैरण पुरवठी पडली का टेन्शन नाही एवढं हे तुकडं वैरणीसाठीच केलं आहे बघा ह्याकडंच त्याकडंच जुंदळण मका मिसळून टाकलं एरिया हाणलं का फेपारते गेल्यापर्यंत 2 डॅम्पिंग भुईमुगाच्या ती 2 डॅम्पिंग शेणखत टाकला या आता ह्याच्या खाली एक तुकडं पाडाक आहे ते मी करायचं आहे तर जरा तिथनं वाट ही 2 उपे एवढं मोकळं झालं का मग खाली आपल्या रानातनं ट्रॅक्टर न्यायला येतोय ट्रॅक्टर न्यायला का मग आडवं तुम्हाला सांगतो आडवं उभं फणून 2 डॅम्पिंग खात एखादं घेऊन ओके करून टाकायचं आहे
कशी लागली शर्यत बघा. सान 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 तोडतील का नाही. तिला पाहिजे तुमच्या बायकोला. लगा खालच्या रानात वल भरपूर आहे का. पेरायला काय नाही रोटरून खातर घातला फणून कुठं खात आहे आता? वैर खात ते 2 डॅम्पिंग आहे की आपला. एकात घेतलेला रे. हा 2 एकात ते पैसे देऊन कधी ठेवली गेला वैरण त्यासनी गेलेली 2 डॅम्प. असं ना खताच्या बदली. हा 2 डॅम्पिंग वैरण आहे बघा. हे खात आहे ते खालचं तुकडं मी म्हणतोय ओलीवर ह्या आडवं उभं फणाव. एक वाफा तोडता का ह्या ट्रॅक्टरने ह्या खाली. आता लगेच कुठं नेता या? खणून तर ठेवे येते की अजून पाऊस थांबा जरा. पावसाळ्यात आहे आता. पुन्हा तण लय माजल त्यात. उद्या संपतोय दिवस. हा उद्या लवकर येऊ कारण. नेवे आज 2 रोज वैरण त्याला रोज यायचं. शेरवाळा पडलंय कधी तर पर वैरण घालायचे घरी चित्राबासनी. काय नाही त्याला थोडा उशीर झाला तर होती काय होत नाही. मी म्हणते काय माहिती का माझं ऐका तुम्ही आजच 3-4 घे हेल्पाड करू. तोड लागतो वाटलंच मी. अजून वाफावर. मी तोड लागतो की जवळ आले. आलंय जवळ. लांब आहे. बघ तुटलंय काय एवढंच असेल अजून निम्मे. तोडू का मी. एक तोडायचं म्हणता. तोडायचं ना आता घेऊन जा वैरण तुम्ही. अगं तोड जनावर घालून तो हाय तो. आई टायमिंग आहे मस्त येते आबा बिबा तोपर्यंत. आबा 150 ब्या. आबा वैतागते आबा बुकेजून. आबा बुकेजले ते. खालच्या रानाने बघतो बघ कसं आहे काय. रान वल 1 नंबर झाली बघा. आता जर आणलं तर जबरदस्त नियोजन होणार आहे बघा. बघा हे त्या साईडला तर मला सांगतो की आपलंच राहणार. ही जी पडाक तुकडं दिसतंय का ह्याकडे वल आहे बरोबर. मी म्हणतोय फण काढावं. पर खात घालूनच ह्याला फण काढावं लागणार आहे. बेगर खताचं फण काढून ह्याला चालत नाही. खात घालून जर फण काढला तर एकदम ओके होतं. शर्टाला सुबाबळा घ्यायचे त्या ग. शर्टाला सुबाबळा घ्यायचे त्या का त्याला कोयत्यानं तोडा लागते ते सुबाबळा. हाय ते मला काय सुबाबळा आहे ते. दुसरे आहे ते अजून राहिलेल्या तशाच सुबाबळा आहे ते अजून काय काय झाडं. आणि आता ही जाडर बारीक आहेत तोपर्यंत ही जाडर सवय नाही अजिबात. घाणझार वास मारतं ह्या जाडराचा बघा. त्याला काय म्हणायचं. माझं म्हणणं हे बुडातनं उपसून काढावं. अहो या आगागीच आहे झाड. या अंगाला लागलं ना या गोष्टी. आग उठती. मला तर गांधी अंगाला लागलं. वैरण सगळी कल्ली आहे बघा. कल्ले पण तोडाय सोपं जाते पण मा मोहरा कल्ले ना त्यामुळे. पुढच्या साईडला कल्ले वारा हे करत असल्यामुळे वैरण सगळी पलीकडे साईडला कल्ली आहे. त्यामुळे वरण तोडता आलं काय अडचण येत नाही. रानाला उतार बिन तसाच आहे. तोडायला काय कोयती फक्त कारी पण वैरण लगे तुटते या. नाही नाही उद्या काय करून मी कोयती लावून आणतो. किती जाते 100 रुपये लागतात लावायला. बघा पसरतीत पडलं. बघा एवढी वैरण तुलली आहे बघा. हवा आता ही जी 2-4 हेलपाट करावं लागतात. तर तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. आमचं असं काम चालू आहे बघा. शेतकरी माणसाला सुख नाही. पाऊस येऊ दे ना तर वारा येऊ दे ना तर ऊन पडू द्या काम हे करावं लागतंय. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.